धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरच्या भाजप कार्यालयात पराभूत कार्यकर्त्यांचा राडा, कार्यालयातल्या खुर्च्यांची तोडफोड, 25 ते 30 कार्यकर्त्यांमध्ये झटापटी, नवनियुक्त नगरसेविका कल्याणी अंपळकर यांना किरकोळ दुखापत. शिवसेनेच्या पराभूत उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ. नाशिकच्या सोमवारपेठ परिसरातली घटना. परिसरातील रहिवाशांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटला. गणेश मोरेंकडून भद्रकाली पोलिसात तक्रार दाखल. मुंबईत विजयी उमेदवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. लालबाग परळ परिसरातील विजयी उमेदवारांचा मातोश्रीवरती पेढे वाटून जल्लोष. महाराष्ट्रात 10वी बोर्डाच्या प्रवेश पत्रिका 20 जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध होणार. विद्यार्थ्यांना प्रत देताना कोणतेही शुल्क न आकारण्याच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या सूचना. एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार. 5 लाखांपर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार. या निर्णयाची तब्बल 8 कोटी जणांना माहिती आणि दिलासा. अल-फलाह विद्यापीठाची 140 कोटींची संपत्ती जप्त. दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ यंत्रणांच्या रडारवर, तर अल-फलाह ग्रुपचा अध्यक्ष जवाद सिद्दीकी विरोधात आरोपपत्र दाखल. सट्टेबाजी आणि जुगाराच्या 242 वेबसाईटवरती केंद्र सरकारकडून बंदी. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रिअल मनी गेमिंग ॲप्सवरती घातलेल्या बंदीनंतर निर्णय. आतापर्यंत सरकारकडून 7,800हून अधिक सट्टेबाजी आणि जुगाराच्या वेबसाईट बंद. पुणे आणि मुंबईतल्या टॉप 9 न्यूज बघूयात. म्हाडाच्या मांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील कार्यालयावरती भाडेवाढ होणार. कार्यालयांना देण्यात येणाऱ्या जागेच्या भाड्यात 10% वाढ करण्याचा प्रस्ताव. मुंबईतल्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचं निधन. हृदयविकाराच्या झटक्यानं देसाई यांचं निधन. आज 12 वाजता उशिवरा स्मशानभूमी इथे अंत्यसंस्कार होणार. महापालिका निवडणुकांच्या कांजूरमार्गमधील मतमोजणी केंद्रामध्ये जबरदस्तीनं घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल. पार्कसाईड पोलिसात गुन्हा दाखल. पंचायत समिती अंबरनाथ अंतर्गत नगर ग्रामपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची भेट. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील कामकाजाची पाहणी. ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये मतमोजणी केंद्रावर राडा. शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवारांमध्ये राडा. घटनेनंतर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. पुण्यामध्ये फेरमतमोजणीच्या मागणीमुळे अनेक मतमोजणी केंद्रावरती निकालासाठी झाला विलंब. उमेदवारांची संख्या अधिक आणि चुरशीच्या लढतीत कमी मताच्या फरकामुळे फेरमतमोजणीची उमेदवारांकडून मागणी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतरिम निकाल प्रसिद्ध. निकाल हा mahatet.in या संकेतस्थळावरती पाहता येणार. 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती परीक्षा.